नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत काम उद्यावर ढकलताय, आजचं काम उद्यावर आणि उद्याचं पुन्हा पुढे. भगवद्गीता 18.28. आळस आणि काम पुढे ढकलण्यामागचं मानसशास्त्र. काम टाळणं ही एक फक्त सवय नाही, ती मनाची तामसिक अवस्था आहे. आजचं काम उद्यावर सतत काम पुढे ढकलताय. भगवद्गीतेतील 18.28 श्लोकाचा भयंकर मानसशास्त्रीय खुलासा. कोणतंही महत्त्वाचं काम समोर आलं की थोडा वेळ मोबाईल बघतो, मग कामाला लागतो, किंवा आज मूड नाही, उद्या नक्की करेन असे आपण स्वतःला सांगतो. यालाच आपण प्रोक्रॅस्टिनेशन किंवा काम पुढे ढकलणे म्हणतो. आपल्याला वाटतं की हा फक्त एक सामान्य आळस आहे, पण 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 28च्या श्लोकात अशा व्यक्तीला सर्वात खालच्या दर्जाचा म्हणजे तामसिक कर्ता म्हटले आहे. आयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. अर्थ: जो अयोग्य, अशिक्षित, हट्टी, फसवणारा, इतरांचा अपमान करणारा, आळस म्हणजे आळशी, नेहमी दुःखी आणि दीर्घसूत्री, 1 तासाचे काम महिनाभर लांबवणारा आहे, असा करता तामसिक म्हटला जातो. हा तामसिक आळस कसा संपवायचा? चला तर पुढे पाहूया. पहिलं, उद्या करेनचा सापळा आणि स्वतः डोपामाइन. उदाहरणासह समस्या. ऑफिसचा प्रोजेक्ट किंवा अभ्यासाला बसायचं सोडून आपण इंस्टाग्रामवर रील्स स्क्रोल करत बसतो. अजून 5 मिनिटे बघतो, मग पक्का अभ्यासाला बसणार हा विचार आपण रोज करतो. मानसशास्त्रात याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात. आपला मेंदू अवघड कामातून मिळणाऱ्या दीर्घकालीन यशापेक्षा मोबाईलमधून मिळणाऱ्या स्वस्त आणि तात्पुरत्या डोपामाइनच्या मागे पळतो. गीतेचा आणि मानसशास्त्रीय उपाय. श्रीकृष्णाने याला दीर्घसूत्री म्हणजे काम नंतर काळ लांबवणारा म्हटले आहे. मानसशास्त्र सांगते की मेंदूला आळसातून बाहेर काढण्यासाठी 5 सेकंद नियम वापरा. जेव्हा काम करण्याची वेळ येईल तेव्हा 5, 4, 3, 2, 1 मोजा आणि कसलाही विचार न करता थेट कामाला सुरुवात करा. मेंदूला कारणे शोधायला वेळच देऊ नका. दुसरं, परफेक्शनचा मुखवटा आणि लपलेली भीती. उदाहरणासह समस्या. जेव्हा माझ्याकडे उत्तम लॅपटॉप येईल तेव्हा माझा मूड 1% परफेक्ट असेल, तेव्हाच मी बिझनेस किंवा जिम सुरू करेल. आपण स्वतःला सांगतो की आपण परफेक्शनिस्ट आहोत, पण मानसशास्त्र सांगते की परफेक्शनिस्टचा अट्टहास हा अनेकदा अपयशाच्या भीतीचा सुंदर मुखवटा असतो. आपण अपयशी होऊ या भीतीने आपण कामच सुरू करत नाही. गीतेचा आणि मानसशास्त्रीय उपाय. गीतेत याला आळस्य आणि स्तब्ध म्हटले आहे. मानसशास्त्रीय 2 मिनिटाचा नियम सांगतो की कोणतेही मोठे काम सुरू करताना आधी फक्त त्याचे 2 मिनिटाचे छोटे रूप करा. उदाहरणार्थ, 1 तास धावण्यापेक्षा फक्त 0 घालून 2 मिनिटे चालायला निघा. परफेक्ट करण्यापेक्षा काम सुरू करणे 1000 पटीने श्रेष्ठ आहे. तिसरं, अपूर्ण कामाचा मानसिक ताण आणि मेंदूचा रॅम. उदाहरणासह समस्या. जेव्हा आपण एखादं काम उद्यावर ढकलतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण आराम करतोय, पण प्रत्यक्षात आपल्या डोक्यात त्या कामाचं टेन्शन सतत सुरू असतं. त्यामुळे रात्री नीट झोपही लागत नाही. मानसशास्त्रात याला झायगर्निक इफेक्ट म्हणतात. अपूर्ण राहिलेली कामे आपल्या मेंदूची बॅकग्राऊंड रॅम खात राहतात. आपण काहीच न करता प्रचंड थकतो. गीतेचा आणि मानसशास्त्रीय उपाय. श्रीकृष्णाने अशा कर्त्याला विषादी म्हटले आहे. काम पुढे ढकलल्याने ताण कमी होत नाही, तो दुप्पट होतो. यावर मानसशास्त्रीय उपाय म्हणजे ईट दॅट फ्रॉग. दिवसाची सुरुवात करताना सर्वात अवघड आणि कंटाळवाणे काम सकाळी संपून टाका. एकदा मोठे काम संपली
की मेंदूची रॅम मोकळी होते आणि दिवसभर प्रचंड ऊर्जा टिकून राहते. चौथं, मी आळशीच आहे हा खोटा विश्वास. उदाहरणासह समस्या. वारंवार काम पुढे ढकलल्यामुळे आपण स्वतःला एक लेबल लावतो. माझा स्वभावच असा आहे. मी एक नंबरचा आळशी आणि प्रोक्रॅस्टिनेट्स आहे. जेव्हा आपण आळसाला आपण ओळख मानतो तेव्हा आपला मेंदू त्या ओळखीप्रमाणे वागू लागतो आणि आपण कधीच सुधारत नाहीत. गीतेचा आणि मानसशास्त्रीय उपाय. गीतेत सांगितले आहे की तामसिक हा फक्त प्रकृतीचा एक गुण आहे. ती तुमची कायमस्वरूपी ओळख नाही. आधुनिक मानसशास्त्रातील न्यूरोप्लास्टिसिटी सांगते की तुम्ही कोणत्याही वयात तुमच्या मेंदूच्या सवयी बदलू शकता. स्वतःला आळशी म्हणणे बंद करा. मी एक शिस्तबद्ध व्यक्ती आहे. तो ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करतो असा विश्वास स्वतःला द्या. ओळख बदलली की कृती आपोआप बदलते. काम लांबवणे थांबवा. तामसिक वृत्तीपासून बाहेर पडा. भगवद्गीता आणि मानसशास्त्राचा 5000 वर्षाचा सार. दीर्घसूत्री बनू नका. काम अनंत काळ लांबवणारी व्यक्ती तामसिक म्हणजे खालच्या दर्जाचा असतो. आजचे काम आजच करा. 5 सेकंदाचा नियम. मेंदूला आळसाचे कारण शोधायला वेळ देऊ नका. 5 4 3 2 1 मोजा आणि थेट कामालाच लागा. परफेक्शनचा अट्टाहास सोडा. मूड किंवा योग्य वेळेची वाट पाहू नका. छोटे पाऊल उचला आणि काम सुरू करा. सर्वात अवघड काम आधी करा. अपूर्ण कामाचा ताण टाळण्यासाठी दिवसातील सर्वात मोठे काम सकाळीच संपवा. अंतिम विचार. आळस हा असा गोड विष आहे जो आज तुम्हाला तात्पुरता आराम देतो पण उद्या संपूर्ण भविष्य नष्ट करतो. तामसिक वृत्ती झटकून टाका आणि सात्विक कर्ता बना. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.